आजच्या भागाला सुरुवात करण्याआधी कथेचा या आधीचा भाग पूर्ण नक्की ऐका. वळूया आजच्या भागाकडं. दुसऱ्याची बायको भाग 16. तारावंश, तुम्ही त्यांना होकार कळवा. लीलाबाई ताराबाईंचं वाक्य मध्येच तोडत म्हणाल्या. पण प्रणीतचं कसं? ताराबाईंनी विचारलं. त्याला कसं समजवायचं ते मला माहितीये, लीलाबाई म्हणाल्या. ठीक आहे वहिनी. ताराबाईंनी बोलून फोन ठेवला. प्रणीतला लग्नासाठी कसं तयार करायची याची योजना लीलाबाईंच्या डोक्यात तयार झाली होती. संध्याकाळी प्रणीत ऑफिसमधून घरी परत आला. घरात आल्या आल्या तो लगबगीनं बाहेर जायच्या तयारीला लागला. अरे, आताच आला आणि लगेच कुठं चाललास? लीलाबाई त्याच्या माग करत होत्या. ऑफिसचा एक मित्र आहे, तो पार्टी देतोय, तिकडं जातोय. रात्री उशिरा येईल मी घरी, प्रणीत म्हणाला. अरे, पण जेवण वगैरे? पार्टीला जाणार म्हणजे तिकडंच जेवण असणार ना? तुम्ही तुमचं जेवण वगैरे आटपून घ्या, मी बाहेरूनच खाऊन येईल. प्रणीत आरशात बघून केस विंचरत म्हणाला. तितक्यात त्याचा फोन वाजला. हा, बोल मंग्या, प्रणीत म्हणाला. आज बसायचं का कट्ट्यावर? मंगेश त्याला म्हणाला. अरे, बाहेर जातोय, ऑफिस पार्टी, प्रणीत म्हणाला. जा बाबा, आता काय मोठा माणूस झालास तू, मंगेश म्हणाला. गप रे, कलिग म्हटलं की रिलेशन सांभाळावं लागतं. आपण उद्या संध्याकाळी भेटू ना, प्रणीत म्हणाला. हो रे, जाऊन ये, असंच म्हटलं मी थट्टेत, मंगेश म्हणाला. प्रणीतनं त्याच्यासोबत बोलता बोलता तयारी केली आणि लगोलग घराच्या बाहेर पडला. काय म्हणावं ह्या मुलाला, भिंगरी असते ह्याच्या पायाला आजकाल. जाऊ दे, उद्याचा शनिवार, म्हणजे याला आणि ह्याच्या बापाला सुट्टी असेल. लग्नाचा विषय उद्याच काढावा. लीलाबाई मनाशीच म्हणाल्या आणि त्यांच्या कामाला लागल्या. रात्री उशिरा घरी आल्यामुळं प्रणीत सकाळी उशिरा उठला. लीलाबाईंनी जेवायला त्याच्या आवडीचा मेन्यू बनवला होता. आज काय विशेष? एवढं सगळं जेवायला केलं आहे, श्यामराव ताटावर बसताच म्हणाले. तिच्या लाडक्या लेकी येणार असतील, प्रणीत म्हणाला. गप रे, कुणी नाही येणार, मी आनंदात होते म्हणून केलं सगळं, लीलाबाई म्हणाल्या. बरं, तू रोज आनंदात नसतेस ते. नाही, एवढं गोडदोड रोज खाऊन उगी शुगर बिगर झाली असती म्हणून म्हटलं, श्यामराव म्हणाले. तुम्ही तर एक मौका सोडत जाऊ नका टोमणे द्यायचा. तुमच्यासाठी काही केलं आणि नाही केलं तरी तुम्ही तेवढेच बोलता.
लीलाबाई म्हणाल्या. पण म्हणून तू सहसा काही करतच नाही. शामराव परत खोचकपणे म्हणाले. प्रणित मात्र त्या दोघांच्या या गोष्टींकडं लक्ष न देता जेवण करत होता. पोटभर जेवण झाल्यावर प्रणित टीव्हीवर पिक्चर लावून बसला. शामरावही हॉलमध्येच पेपरमधलं कोडं सोडवत बसले होते. अहो, तुमच्या बहिणीचा फोन आला होता. लीलाबाई टीव्हीचा आवाज म्यूट करत म्हणाल्या. अरे, मग त्यात माझा काय दोष? टीव्हीचा आवाज का बंद केलास? दे ते रिमोट इकडं. एवढा चांगला पिक्चर लागला आहे. प्रणित म्हणाला. गप रे जरा. लीलाबाई त्याला म्हणाल्या. आई, तू ना सुट्टीच्या दिवशी उगीचच काही खुसपट काढू नकोस. प्रणित म्हणाला. का रे, माझं बोलणं म्हणजे खुसपट वाटतं का तुला? तुमच्यासोबत सुट्टीच्या दिवशी बोलायचं नाही, ऑफिसच्या दिवशी बोलायचं नाही, मग बोलायचं तरी कधी? लीलाबाई म्हणाल्या. तू कधीपासून बोलण्यापूर्वी एवढा विचार करायला लागलीस? काय म्हणाली तारा ते सांग सरळ सरळ. शामराव म्हणाले. त्यांच्या ओळखीतली ती मुलगी बघायला गेलो होतो ना, त्या मुलीच्या मामाचा तारावंशला फोन आला होता. लीलाबाई म्हणाल्या. मग ते विचारत होते की आपल्याकडून काय उत्तर आहे, आणि मला वाटतं आपण त्यांना होकार कळवावा. लीलाबाई एका दमात बोलल्या. का बरं होकार कळवायचा? प्रणित चिडला होता. मला वाटलं म्हणून. लीलाबाई म्हणाल्या. आई, मी तुला त्याच दिवशी सांगितलं होतं. एक वेळ मला अडाणी मुलगी बायको म्हणून पसंत आहे, पण काळी मुलगी बायको म्हणून बिलकुल चालणार नाही. प्रणित रागात म्हणाला. काय करायची भुरी कार्टी घरात आणू? तिनं घरदार सांभाळायला नको का? लीलाबाई म्हणाल्या. कोण म्हणे की गोऱ्या सुंदर मुली घर नीट सांभाळत नाहीत? प्रणित म्हणाला. अरे, ती मागच्या गल्लीतली मानेंची सून, दिसायला पाहिलं का कशी? अप्सरा. आणि कर्तृत तिची ऐकलीस का? गेली ती पळून दुसऱ्याचा हात धरून. अजून ती पलीकडच्या गल्लीतली राधाबाईंची सून राब राब राबवते आपल्या सासूला. तीही दिसायला अगदी पांढरी पाल. लीलाबाई म्हणाल्या. हे काय नवीनच? सगळ्यात सुंदर मुली काय खराबच असतात का? प्रणित म्हणाला. अरे, हे तर ओळखीतले उदाहरणं आहेत. अजून असे कितीतरी घरं मी तुला दाखवते. लीलाबाई म्हणाल्या. आणि ही असली काळी मुलगी आणली तर जसं काही तुझं सगळं ऐकणारच आहे. प्रणित म्हणाला. मुलगी साधी आहे, आपल्या घरात सहज मिसळून घेणारी आहे. मग काळ्या गोऱ्याचा काही प्रश्नच येत नाही. लीलाबाई म्हणाल्या. आता तू वेगवेगळे कारण सांगू नकोस. माझा स्पष्टपणे नकार आहे.
प्रणित म्हणाला. हे बघ प्रणित, मी तुला शेवटचं सांगते. नैनाच या घरात सून म्हणून येईल आणि तसं नाही झालं तर. लीलाबाई चिडल्या होत्या. तसं नाही झालं तर काय? प्रणितही चिडला होता. लीलाबाई तावातावात स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी रॉकेलची कॅन आणि माचीसची डब्बी बाहेर आणली. तू जर नैनासोबत लग्न केलं नाहीस तर मी स्वतःला जाळून घेईन. लीलाबाईंनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं. प्रणित आणि श्यामराव त्यांच्याकडं धावले. त्या दोघांनी लीलाबाईंच्या हातातली माचीसची डब्बी हिसकावून घेतली. लीला, काय हा मूर्खपणा? श्यामराव त्यांच्यावर गरजले. मूर्खपणा? अहो, आई आहे मी त्याची. त्याचं चांगलं वाईट मलाच कळणार ना. मुलगी साधी आहे, गरीब घराण्यातली. याच्यासोबत लग्न करेल तर घरदार नीट सांभाळेल, पोराबाळांची काळजी घेईल. घरातल्या बाकी गोष्टींचा ह्याच्यावर ताण येणार नाही. पण ह्याला काही गोष्टी समजूनच घ्यायच्या नाहीत. आणा ती माचीस इकडं. जर ह्या घरात माझं कुणाला ऐकायचंच नसेल तर मी जगून तरी काय करू? लीलाबाई श्यामरावांच्या हातातली माचीस घेऊ लागल्या. काही गरज नाही एवढे तमाशे करायचे. माझं लग्न झाल्यावर तुझं समाधान होईल ना? ठीक आहे मग, मी करेल लग्न. तू म्हणशील तेव्हा, तू म्हणशील त्या मुलीसोबत. प्रणित त्यांच्यावर ओरडला आणि रागातच घराबाहेर निघून गेला. एवढा वेळ ओरडून बोलणाऱ्या लीलाबाई मात्र मटकन खाली बसल्या. श्यामरावांकडं मोठ्या अपेक्षेनं बघू लागल्या. हेच बघायचं राहिलं होतं. करा आता तेही. श्यामरावही त्यांच्यावर ओरडले आणि बाहेर गेले. लीलाबाईंच्या चेहऱ्यावर मात्र विजयाचा आनंद ओसंडून वाहत होता. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.